नमस्कार, मी श्रद्धा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळूयात बातम्यांकडे. जालन्यात खंडणीसाठी भर दिवसा आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करून झाडाला बांधून लाकडी दांड्याने आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणात 3 अज्ञातांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जालन्यात आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाचं अपहरण करून त्याला झाडाला बांधून अमानुष मारहाण करत 20,000ची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवरत्न प्रकाश पुरी, वय 19 वर्ष, राहणार गायत्रीनगर, जालना, मूळ राहणार भिलवाडा, राजस्थान, असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी 3 अज्ञातांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना मंठा रोडवरील राममूर्ती फाट्याजवळ आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाला 3 अज्ञात आरोपीने अपहरण करून अमानुषपणे मारहाण केली आहे. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मारहाण करतेवेळी या तरुणाच्या वडिलांना कॉल करून 50,000 रुपये खंडणीची मागणी देखील आरोपींनी केल्याचं तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत. एका व्यक्ती आईस्क्रीम विक्रेत्याला रोड रॉबरी सारखा प्रकार आणि त्यामध्ये रोड रॉबरी सोबत त्याला भरपूर वेळा गाडीमध्ये फिरवला वगैरे आपण तशा प्रकार झालेला होता. त्याच्यामध्ये पण लीड आहे, पण अजून डिटेक्ट नाही झालेला आहे, पण तो 100% डिटेक्ट होऊन जाणार आहे. हो तेच मी सांगितलं. त्यानं गाडीमध्ये फिरवला आणि त्यामध्ये काही त्याच्याकडचा मोबाईल होता ते हिसकावून घेतला आणि काही पैसे त्याच्या वडिलाकडून पण मागून घेतले आणि फोन पे वगैरे थ्रू ते, आणि काही 20,000 आणि एक मोबाईल असा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लीड आहे, ते पण वर्कआउट होणार आहे केस. जालन्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलंय. कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अजय विजय अमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काल रात्रीच्या सुमारास चरण प्रल्हाद रामबल हा तरुण आपल्या बुलेट गाडीवरून गाडी रोड परिसरातून जात असताना स्कूटीवरून आलेल्या अजय अमलेकर आणि अमन ढिल्लोड यांनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चरणचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. दरम्यान आरोपी जालन्यातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कदीम जालना पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरामध्ये संध्याकाळी गोळीबाराची घटना होती. त्यामध्ये तरुण जो आहे तो गंभीर जखमी झाला होता, नंतर उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आपण काय कारवाई केली, किती याला आरोपींना ताब्यात, नेमकी प्राथमिक काय कारण वाटतं सर? कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे 7:30-8:30 दरम्यान रात्री चरण रायमल नावाच्या एक तरुणाला फायरिंग झाली होती. त्याला ताबडतोब हॉस्पिटल ॲडमिट केला होता, पण हेड इंजुरी असल्यामुळे त्याची दुर्दैवी मृत्यू झाली. त्याच्यामध्ये काहीच ब्लाइंड एक केस असताना सगळी आमची टीम ॲक्टिव्ह झाली होती. विदिन 5 to 6 hours 2 आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी ज्यांनी शूटिंग केला दोघाला अटक केलेला आहे. अमन ढिल्लोड आणि अजय अमलेकर असे हे 2 20 ते 22 वर्षाचे तरुण आहे जो आरोपी आहे, आणि त्या दोघाला अटक केलेला आहे. थोडा दिवस अगोदर याची आपसात भांडण झाली होती असं प्राथमिकदर्शी समजलेलं आहे. आज दोघे आरोपीला आता माननीय कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडी आम्ही घेणार आहोत. नंतर पुढची सगळी तपास होणार आहे. जुन्या वादातून ही घटना घडली आणि आरोपी आणि फिर्यादीचं यांचं काही गुन्हा पोलीस रेकॉर्ड आहे? फिर्यादी जो मयत झाला आहे त्याच्यावर पण 6-7 गुन्हे जुने रजिस्टर आहे, आणि 1 नंबर आरोपी जो आहे अमन ढिल्लोड याच्यावर पण 2025 मध्ये मारामारीचा एक केस आहे. पण आणि त्याचे काही दिवस अगोदर शाब्दिक बाचाबाची आणि वाद झाला होता असं आतापर्यंत समजलेलं आहे. आता पुढची सगळी कारवाई वेपन जप्तीची आणि ते कुठून आले आणि काही अजून काही दुसरा अँगल आहे का, ही सगळं आम्ही तपास करणार आहोत. एका वेपन मधून शूट झाले की 2 वेपन होते आणि किती फायर झाले? 4 एम्प्टी केस राऊंड आम्हाला घटनास्थळावरून सापडलेले होते. नेमकी किती लागले ते पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल. आणि प्रथमदर्शा दोघांकडे वेपन होते असा काही आई विटनेसेसने सांगितलेलं आहे. ते अजून पुढच्या तपासामध्ये निष्पन्न होईल. जालना शहरातील वीरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. डोळ्यांशी संबंधित आजार असणाऱ्या नेत्ररुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर नीता सानप विघ्ने यांनी रुग्णांना केलंय. या ठिकाणी मोतीबिंदू तपासणीनंतर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील केली जाणार असल्याची माहिती डॉक्टर नीता सानप विघ्ने यांनी MCNशी बोलताना दिली आहे. पाहूयात.
घे. मी डॉक्टर नीता विघ्ने, नेत्ररोग तज्ज्ञ, वीरा मेडिसिटी हॉस्पिटल, जालना. सर्वप्रथम सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी वीरा मेडिसिटी हॉस्पिटल येथे असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या योजनेअंतर्गत आपण 26 जानेवारीला मोतीबिंदू तपासणीचा शिबिर आयोजित केलेला आहे आणि दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 7 तारखेपर्यंत अल्प दरामध्ये गरजू व्यक्तींसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरीही जालन्यातल्या आणि पंचक्रोशीतील रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सर्वांना आवाहन आहे. हृदयरोगांशी संबंधित रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या कॅथ लॅब सुविधेचा शुभारंभ जालना शहरातील वीरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये येत्या प्रजासत्ताक दिनी होतोय. 26 जानेवारी रोजी कॅथ लॅब विभागाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती वीरा मेडिसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुहास विघ्ने यांनी दिली. या सुविधेमुळे जालना जिल्ह्यातील हृदयरोग आणि तत्सम आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाहूयात. घे. सर 26 जानेवारीपासून आपल्या रुग्णालयात एक नवीन विभाग सुरू होतोय. कोणता विभाग सुरू होतोय आणि रुग्णांना काय फायदा होईल? नमस्कार, मी डॉक्टर सुहास विघ्ने, डायरेक्टर व कन्सल्टंट वीरा मेडिसिटी हॉस्पिटल. सर्वप्रथम 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही आपल्या वीरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये कार्डिॲक कॅथ लॅब सुरू करत आहोत. या कार्डिॲक कॅथ लॅबमध्ये आपल्याला अँजिओग्राफी, मोफत अँजिओप्लास्टी योजनेअंतर्गत सर्व केल्या जातील आणि भरपूर काही इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्याही योजनेअंतर्गत आपल्याकडे मोफत केल्या जातील. महाराष्ट्रातील तब्बल 5 लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर थेट घाला घालत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांविरोधात आमदार बबनराव लोणीकर यांनी जोरदार हल्ला चढवलाय. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान हक्कभंगाच्या माध्यमातून सदस्य सचिव यांच्यावर कारवाई करणार आहे. 173 गाव व 95 गाव वॉटर ग्रीड योजनांमध्ये काम न करता 26 कोटी रुपयांची बिले अधिकाऱ्यांच्या संगनमताने काढण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव जबाबदार असल्याचेही ठामपणे सांगितले. 173 गाव वॉटर ग्रीड योजनेतील 57 गावांमध्ये आजतागायत पाणी पोहोचलं नाही. असं असतानाही 7 डिसेंबर 2023 रोजी 13 कोटी रुपयांची अंतिम देयके कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने उचलली. त्याचप्रमाणे 95 गाव वॉटर ग्रीड अंतर्गत एकाही गावात पाणी पोहोचलं नसतानाही 27 डिसेंबर 2023 रोजी 13 कोटी रुपयांची अंतिम देयके मंजूर करून काढण्यात आली. काम अर्धवट पण पैसे पूर्ण हा प्रकार म्हणजे जनतेच्या हक्काच्या पाण्यावर टाकलेला उघड दरोडा असल्याचं आमदार लोणीकरांनी सांगितलं. या दोन्ही योजनातील काम अपूर्ण असतानाही कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार असलेल्या उपअभियंत्याने कुठलीही शहानिशा न करता बिल उचलली केली. हा प्रकार म्हणजे अधिकारी कंत्राटदारांनी वरिष्ठ पातळीवरील संगनमताचा पुरावा असल्याचं लोणीकर म्हणाले. 120 गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेतील कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत. एकाही ठिकाणी हायड्रॉलिक टेस्ट करण्यात आली नाही. पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन, वॉल टाकणे आणि रिटर्न लाईन अपूर्ण आहेत. पाईपलाईनचं खोदकाम कुठे अर्धा फूट तर कुठे 1.5 फूट इतकं झालं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती आणि फुटतूट सुरू आहे. अशा निकृष्ट दर्जामुळे गावागावात पाणी पोहोचण्याऐवजी लोकांची फसवणूक होत असल्याचं स्पष्ट झालंय, असंही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन 2025 दरम्यान नागपूर येथे या प्रकरणावर लक्षवेधी सूचनेद्वारे सविस्तर चर्चा झाली होती. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी एकही बैठक घेतली नाही. 5 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याबाबत त्यांना कसलेही गांभीर्य नाही. विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाच्या आदेशाचाही उघड अवमान केला जातोय, असा घणाघात आमदार लोणीकर यांनी केला. या गंभीर प्रकारामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याची ठाम घोषणा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. हा केवळ प्रशासकीय मुद्दा नाही तर 5 लाख लोकांच्या जगण्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशाराही आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलाय. दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन झालं असलं तरी कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात तत्कालीन सदस्य
सचिव अभिषेक कृष्णा यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आदेश दिले होते, परंतु आतापर्यंत मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत. ही बाब देखील अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचं आमदार बबनराव लोणीकर म्हणालेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 12/12/2025 रोजी मी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना दिली होती. परतूर तालुक्यातील 173 गावे वॉटरग्रीड पैकी 57 गावात पाणीच पोहोचलं नाही. मंठा तालुका 95 गावे वॉटरग्रीड पैकी 27 गावात पाणीच पोहोचलं नाही. दोन्ही योजनेची कामं अर्धवट आहेत. असं असताना कॉन्ट्रॅक्टरनं 26 कोटी रुपयाचं फायनल बिल दिलेलं आहे. वॉटरग्रीडची योजना 4 वर्ष चालवण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे. निविदेमध्ये अटी शर्तीमध्ये याचा उल्लेख आहे. मात्र कॉन्ट्रॅक्टरनं या दोन्ही योजनेची देखभाल दुरुस्ती पाणी सोडणे बंद केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरनं तिसरी योजना घेतलेली आहे. हाच कॉन्ट्रॅक्टर आहे. 120 गावे 120 कोटी रुपयाची ही योजना आहे. हे काम गेल्या 8 वर्षापासून रखडलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला दररोज 40,000 रुपयाचा दंड आहे. मी हा विषय विधानसभेच्या सभागृहात मांडला. माननीय मंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेबांनी सभागृहाला आश्वासन दिलं की 5 लाख लोकांची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि 2 दिवसात आम्ही पाणी सोडू. मात्र गुत्तेदारानं अद्यापपर्यंत पाणी चालू केलं नाही. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांना वारंवार पत्र दिलेली आहेत. सदस्य सचिवांना मंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत की 2 दिवसात पाणी सोडा. मात्र अद्यापपर्यंत पाणी सुटलेलं नाही. सदस्य सचिवांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे आणि सदस्य सचिवांची चौकशी करून यांना निलंबित करावं अशा प्रकारची मागणी सभागृहात करणार आहे. कारण 5 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. मात्र ही साखळी आहे अधिकाऱ्यांची आणि सदस्य सचिव साधी बैठकसुद्धा लावत नाहीत. मी त्यांना खूप वेळा फोन केलेले आहेत, लेखी पत्र दिलेले आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या अधिवेशनात सदस्य सचिवांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मी लावणार आहे. यासोबतच जालना बातमीपत्रात इथेच थांबूया. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब.
मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एन्जिओग्राफी सुविधा, एन्जिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.